नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शेती पिकाला मोठा फटका बसलाय। नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। त्यामुळे जे आहे ते सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील बारसगाव शिवारात आहे। आपण जर बघितलं तर हे संपूर्ण सोयाबीनचं पीक आहे। मात्र पाऊस सुरू असल्यामुळे सोयाबीनचं पीक पूर्णपणे आडवं झाले आणि या जमिनीची मोठी प्रमाणात जे आहे ते गाळ वाहून गेला। या जमिनीत जे आहे ते खरडून गेली आणि यामुळे जे आहे ते या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर आता सोयाबीनला शेंगा लागत होत्या आणि या शेंगावर गाळ साचल्यामुळे जे आहे ते आता या शेंगाची परिपक्वता होणार नाही, त्याची धारणा होणार नाही। त्यामुळे जे आहे ते नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। जवळपास 2 लाखापेक्षा अधिक हेक्टरवर शेती पिकाला याचा फटका बसलाय। खरीप पिकाची अनेक पिकं जे आहे ते या पाण्यामुळे जे आहे ते खरडून गेलेत। सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, कापूस असेल, हळद असेल, अशा पिकांना जे आहे ते या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांसमोर जे आहे आता नवं संकट उभं राहिलं आहे। आता या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ते आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बारसगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।